जळगावला एक IT हब बनू शकतं असं आपला मानस आहे, नेमकं काय सांगाल? जळगाव म्हणजे मी असं समजतो की भारतातील टियर 3 सिटी हा जो कन्सेप्ट आहे त्या अनेक टियर 3 सिटीजना पोटेन्शियल आहे आणि जळगावला नक्की उज्ज्वल भवितव्य आहे. कारण जळगावमध्ये शिकून मोठे झालेली अनेक विद्यार्थी आणि उद्योजक हे जगात सर्वत्र पसरलेले आहेत. तर एक मुद्दा महत्त्वाचा आहे की जर IT उद्योगाला आकर्षित करण्यासाठी जर शहरामध्ये वातावरण निर्मिती झाली आणि थोडंसं वेगळ्या प्रकारे त्यांना आकर्षित करायचे प्रयत्न झाले तर नक्कीच गोष्टी बदलतील. आणि यासाठी GH रायसोनी ग्रुप कायम अग्रेसर राहील. थोडीशी धोरणं बदलायची गरज आहे. एक तर आपण लुक ईस्टवर्ड्स म्हणजे पूर्वेकडील देशांवर फोकस करायला हवा. म्हणजे आपल्याला काय वाटतं की परदेश म्हणजे फक्त इंग्लंड, अमेरिका, कॅनडा असं नाही आहे. आपण जपान आणि कोरियावर जर फोकस केला, त्या भाषा शिकण्यावर जर फोकस केला आणि शालेय स्तरापासून उच्च शिक्षणामध्ये जर या पूर्वेकडच्या भाषा शिकवल्या गेल्या तर त्या प्रकारचे उद्योग इथं आकर्षित होतील. आपण बघितलं की मागच्या आठवड्यात जपानचे पंतप्रधान भारतात आले होते आणि त्यांनी आणि आपल्या माननीय पंतप्रधानांनी भारतामध्ये किमान 500 जपानी उद्योग गुंतवणूक करतील असं जाहीर केलं. आता ह्या उद्योगांना जर जळगावला आकर्षित करायचं असेल तर एक फायदा असा आहे की इथं जमीन कमी किमतीला मिळते आणि बाकी वातावरण चांगलं आहे. पण मूळ मुद्दा आहे तो मनुष्यबळाचा. त्यांना आवश्यक असणारं मनुष्यबळ जर त्यांना मिळालं तर ते नक्कीच इथं त्यांची ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स आणि बहुराष्ट्रीय कंपन्या सुरू करतील. ते कशाला मोठ्या शहरात जातील. आणि आता सुदैवाने जळगाव एअरपोर्ट पण आलेला आहे. म्हणजे आता मला तो एक सुखद धक्का होता. मी काल पुण्याहून जळगावला 50 मिनिटात. म्हणजे आधी मी अनेक वेळा जळगावला आलो आहे पण तिथं येणं म्हणजे मला ते अंगावर यायचं की 9 तास 10 तास वगैरे लागायचे. पण जर जळगाव विमानतळ पण विकसित होतो आहे आणि मला सांगण्यात आलं की पुढच्या 1-2 वर्षात अजून तो मोठा होईल. पण आत्तासुद्धा जे एक विमान आहे ते मुंबईला जातं, पुण्याला जातं, हे जर वाढत गेलं आणि विमानतळ जर अजून सक्षम झालं तर तो एक प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल. आणि मेन मुद्दा आहे तो मनुष्यबळाचा. तो इथं रायसोनी विद्यापीठ आहे आणि त्यांचं आता आम्ही बोलताना लक्षात आलं की त्यांचे अनेक विद्यार्थी इथं शिकतात, इथं उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण मिळतं पण करिअरच्या दृष्टीने ते बाहेर आणि हार्डली 1-2% लोक इथं राहतात. तर हे चित्र बदलायची गरज. सर, जळगावमध्ये IT हब आणण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करणे गरजेचे वाटतात का आपल्याला? गरजेचं म्हणजे त्यांनी जर मदत केली तर 1+1 11 असं होईल. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण पुढं करायला पाहिजे. म्हणजे दरवेळेला राजकीय इच्छाशक्ती नाही असं बोलण्यात अर्थ नाही. कारण सुदैवाने राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं ITला मदत करणारी ऑलरेडी विकसित झाली. त्यात शोध कुठलेही लावायचे नाही. ही धोरणं फक्त इथं आणायची. निश्चितच जगाचा जर विचार केला तर जगामध्ये आपल्या देशाचा कितवा नंबर आहे IT क्षेत्रात? सध्या नाही. कारण सध्या इथं IT कंपन्याच नाहीत. पण हे चित्र बदलू शकतं ना. पण एकीकडे आपण म्हणतायत की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे यामध्ये मोठं म्हणजे पुढाकार घेत आहेत, मात्र अजूनही आपण मागेच आहोत. एक अँकर लागतो आणि तो अँकर जर रायसोनी टेक पार्क म्हणजे असं मी इमॅजिनरी नाव दिलं, हे बाकीचं डिटेल बघतील आणि जर त्यांनी सगळे इन्व्हेस्ट केलं आणि SEZ पण आणलं तर बघा तुम्ही आपण ह्या विषयावर परत 5 वर्ष निघू. निश्चितच आपण अपेक्षा व्यक्त करतायत कुणीतरी एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे. जशाच संस्था पण शेवटी राजकीय पाठबळ किंवा केंद्र सरकार यांची मदत, राज्य सरकारची मदत असेल, राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मदत लागते हे मला मान्य आहे. पण सुदैवाने काय झालेलं आहे की त्यांनी धोरणं, सरकारचं काम काय असतं पॉलिसी डेव्हलप. आता ही IT पॉलिसी डेव्हलप करणं हा काही नवीन गोष्ट नाही. हे प्रमोद महाजन IT मिनिस्टर असल्यापासून सुरू झालेलं आहे आणि IT पॉलिसी आहे, IT पार्क पॉलिसी आहे, GCC म्हणजे ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर पॉलिसी आहे आणि सुदैवाने महाराष्ट्र सरकारने ती टियर 2 टियर 3 सिटीसाठीच केलेली आहे. तर टियर 1चा उल्लेख पण नाही. आता हे सगळं कागदावर अस्तित्वात आहे. आता राहिला प्रश्न फक्त ते अंमलबजावणी करायचं. तर तिथं जर यांनी जर लक्ष घातलं आणि एक सुरू केलं. हे कसं आहे की आता मी काही शेतकरी नाही पण तुम्ही बघा, एक बीज लावलं आणि एक रोपटं वाढलं की तुम्हाला माहिती आहे नंतर सगळं आपोआप लोक होतात, पूर्ण जंगल तयार होतं. तर इथं